कसे असेल सर्वजण. 2-3 वर्ष झाली बघा. मी जशी प्रार्थनेच्या सानिध्यात आले, मी माझ्या म्हणजे मनापासून जेव्हा वेळेस मी प्रार्थना करायला लागले. आधी पण करायचे, पण इतकी नव्हते धार्मिक मी. करायची आपली. पण जेव्हा माझ्यावर अनेक संकटं आली, अनेक माझ्यावर वाईट प्रसंग आले, त्यावेळेस मी देवाच्या अधिक सानिध्यात गेले आणि मी देवाला म्हणजे देवाच्या जवळ मी खूप जवळ गेले, देवाच्या सानिध्यात गेले. देवाला मी सांगितलं म्हणजे मी रोज प्रार्थना करायची, की देवा माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तू पाहत आहेस आणि ते तुला माहिती आहे. बघ तुला जमलं, तुला वाटत असेल की मला ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये, तर तू हा माझा त्रास दूर कर. एवढंच बोलायची. तुझी इच्छा शेवटी तुझ्या इच्छेनुसार घडू दे, माझ्या इच्छेचं काय ते. तू जे काही ठरवलं असेल ते चांगलंच ठरवलं असेल. तू जे काही करणार असेल ते चांगलंच करणार असेल. तर अशी माझी रोज प्रार्थना असायची आणि मी एकच शेवटी बोलायची, शेवटी तुझी इच्छा प्रभू. तुझ्या इच्छेत असलं तसं घडू दे, माझी इच्छा नको. कारण का चॉकलेट चॉकलेट असतं ना, ते आई लहान मुलाला म्हणत असते, की खाऊ नको, तुझे दात किडतील. पण त्याला काय वाटतं, की आई मला चॉकलेट का खाऊ देत नाही? माझे तर दात किडलेत नाही. पण त्याला काय माहिती ते कालांतराने किडणार आहेत. म्हणून आई त्याला आता जास्त चॉकलेट खाऊ देत नाही. तर असं देवाचं आहे. देवाला माहिती आहे, ह्या व्यक्तीला कालांतराने पुढे जाऊन ह्या गोष्टीचा त्रास होणार आहे. त्यामुळं तो आपल्याला सतत सांगत असतो, की थांब, तुझं पुढे चांगलं होणार आहे. तू माझं थोडंसं ऐक. जरी तुला आता त्रास असला, तरी तुला ते म्हणजे त्या गोष्टीचा मोह तुला असला, तरी पण मी ती गोष्ट तुला देणार नाही. असं आहे देवाचं. तर देव काय करतो, आपल्याला वेळेनुसारच गोष्टी देतो आणि ज्यावेळेस त्याची योग्य गरज असते तेव्हाच देतो. एवढं पण खरं आहे. देवाच्या म्हणजे काही गोष्टीला आपल्याला हे नाही करता येत. देवाला आपल्याला समजून घेणं फार अवघड आहे. आता मी प्रार्थनेचं डस्टेमॅनी बघते, म्हणजे साक्ष बघते लोकांच्या, की किती लोकांची साक्ष आहे. काय-काय आजार, कसे-कसे भयंकर रोग, मुलांना लेकरं होत नव्हते, काय-काय होतं त्यांच्या जीवनामध्ये. मी लोकांच्या साक्ष बघते ना, तेव्हा वाटतं अरे माझं तर काय खूप छोटं क्षुल्लक आहे. हं. आणि देव हे करणार आणि होणार याची मला खात्री आहे. आणि बघा ज्या गोष्टी घडल्या ना, मी त्या तुम्हाला नक्की शेअर करणार आणि देवाचा गौरव मी केल्याशिवाय राहणार नाही, की मी देवाजवळ सतत ही गोष्ट मागत होते आणि देवाने ही गोष्ट मला दिली आणि ह्या गोष्टीतून मी मुक्त झाले किंवा ही गोष्ट माझ्या मनासारखी घडली आणि सैतान माझ्या आयुष्यातून निघून गेला. हे मी तुम्हाला नक्की सांगणार आणि होणार आहे, होतंय. माहिती का? देव सर्व गोष्टी करतो याची मला खात्री आहे आणि देवाने खूप चांगले दिवस आणले मला आता आणि खूप माझे वाईट दिवस होते, ते गेले आणि मी जशी प्रार्थनेत आली तसे देवाच्या सानिध्यात आले, तेव्हा मला खूप चमत्कार होत गेले माझ्या आयुष्यामध्ये. माहिती का? एवढं मात्र खरं आहे. प्रार्थना करा, प्रार्थनेचं फळ हे तुम्हाला नक्की मिळणार.